लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी। आपली भाषा समृद्ध करण्याचा, तिला जागतिक पातळीवर उंचवण्याचा प्रयत्न आपण करायला हवा। मराठी भाषा ही कधीही विसरू नका। खरं तर मातृभाषेत मुलं लवकर शिकतात। मराठी भाषा ही अत्यंत अशी लवचिक भाषा आहे। मातृभाषा जर ज्ञान भाषा झाली तर शिक्षण सुलभ होईल। प्रथमतः जाधवर संकुलचे सर्वे सर्वा माननीय अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर, उपाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट शार्दूलराव सुधाकरराव जाधवर सर, संस्थेच्या खजिनदार माननीय सुरेखाताई जाधवर सर आणि पॅराडाईज विभागाच्या मुख्याध्यापिका सौ अलका पारेख मॅम यांचे धन्यवाद मानते की त्यांनी मला 2 शब्द बोलायची संधी दिली। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी। माझ्या मराठी मातीचा लावा ललटास टिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खुऱ्यातील शिळा। माझ्या मराठीचा बोल कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके, असे खुद्द ज्ञानेश्वर महाराज सांगतात। खरं तर भाषा हा जिव्हाळा, एकमेकांबद्दल माया प्रेम, एक विचारांचे आदान प्रदान करण्याचं साधन आहे। ज्ञानाने नरचा नारायण बनवण्याचे एकमात्र साधन आहे आणि म्हणून स्वभाषेची जोपासना या प्रत्येक मनुष्य प्राण्याने करावी असं मला वाटतं आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा उच्च नीच भेदभाव किंवा लहान थोर असा भेदभाव नसावा अशी माझी अपेक्षा आहे। मराठा आणि मराठी या दोन्ही शब्दात तसाच तेजस्वी इतिहास आणि ओजस्वी परंपरा साठलेली आहे। थेट कन्याकुमारी पासून अटकेपार भगवा झेंडा मिरवत नेऊन जसे पराक्रम मराठ्यांनी रणक्षेत्रात गाजवले, तसे पराक्रम ज्ञानेश्वरी पासून गीता रहस्यापर्यंत मराठी साहित्य क्षेत्रातही गाजलेले आहेत। मराठीतील पहिला ग्रंथ गाथा सप्तशती हा सुमारे 2000 वर्षापूर्वीचा आहे। जवळजवळ 1500 वर्षाचा इतिहास जपणारी आपली मराठी भाषा आहे। एकूणच आपली मराठी भाषा ही खूप प्राचीन आहे। मराठी साहित्याची ओळख करून देणं हे लहानांपासून थोरांपर्यंत गरजेचं आहे। केवळ आपल्या बोलण्यातूनच नव्हे तर आपल्याला आचार विचारातून देखील आपल्या मराठी भाषा ही दिसून आली पाहिजे। भाषा दिसायला हवी तर मराठी भाषा खऱ्या अर्थाने समृद्ध होईल। ही जबाबदारी खरं तर आजच्या तरुण पिढीची आहे। तरुण पिढी उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये जाते, तिथली परकीय प्रांतातली भाषा शिकते, परंतु या तरुण पिढीने हे विसरता कामा नये की परकीय भाषेबरोबर आपली मातृभाषाही आहे की ज्या मातीमध्ये आपण जन्मलो त्या मातीला आपण विसरता कामा नये। ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, सागरा प्राण तळमळला असं म्हणणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हा देश आहे। रणांगणावरती शत्रूला धूळ चालणाऱ्या शिवाजी महाराजांचा हा देश आहे आणि म्हणून या आपल्या देशावर अतोनात प्रेम करणारे लोक याच महाराष्ट्राने दिलेले आहेत आणि म्हणून मराठी भाषेचा जागर, मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे। एखादा दिवस मराठी दिवस म्हणून साजरा करणं सोपं जातं किंवा त्याच दिवशी मराठी भाषेबद्दल अभिमान बाळगणंही सोपं जातं, परंतु जिथं पिकतं तिथं विकत नाही अशी काहीशी गत आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे। ज्याप्रमाणे आई समोर असताना आपल्याला आईचं महत्त्व समजत नाही, त्याप्रमाणे परकीय प्रांतामध्ये गेल्यानंतर आई किंवा मराठी बाबतीचे 2 शब्द ऐकण्यासाठी आपले कान आसुसलेले असतात आणि ते शब्द ऐकण्यासाठी आपल्याला परत मातृभूमीतच येणं गरजेचं आहे आणि म्हणूनच श्रोत्यांनो, मराठी भाषा ही कधीही विसरू नका, कारण ती आपली मातृभाषा आहे आणि याच मातीमध्ये आपला जन्म झालेला आहे। मराठी भाषा ही अत्यंत अशी लवचिक भाषा आहे। कुठल्याही भाषेमध्ये असे जोड शब्द नाहीत। मराठी भाषेमध्ये अनेक समानार्थी शब्द आहेत की त्या प्रत्येक समानार्थी शब्दाला 2 अर्थ आहेत। जसं रस्ता आणि मार्ग। रस्ता म्हणजे काय, तर जो कसाही जाऊ शकतो तो रस्ता आणि जो ध्येयाकडे नेतो तो मार्ग। खरं आणि सत्य, बोलणं खरं असतं आणि सत्याला नेहमी पुराव्याची गरज असते। अशी ही आपली विविधतेने नटलेली मराठी भाषा आपण जपली पाहिजे। मध्यंतरी मराठी भाषेचे अस्तित्व धोक्यात आहे अशी बरीचशी चर्चा चालू होती, परंतु मला असं वाटतं की महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर परकीय प्रांतामध्ये सुद्धा मराठी संमेलनं मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि यावरूनच आपल्या असं लक्षात येत आहे की आपल्या मराठीची हळूहळू प्रगती होत चाललेली आहे आणि ही प्रगती आपल्याला उच्च स्तरावर नेण्यासाठी आपल्या प्रत्येकानं, या तरुण पिढीनं, लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकानं त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। भारतातील प्रमुख 22 भाषांपैकी मराठी भाषा एक आहे। महाराष्ट्र आणि गोवा राज्याची ही अधिकृत राज्यभाषा आहे। मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातली 15वी आणि भारतातील 4थी भाषा आहे। खरं तर मराठी भाषा ही अत्यंत लवचिक भाषा आहे। थोड्या थोड्या फरकाने मराठी बोलण्यामध्ये फरक जाणवतो। आजकाल तर मराठी भाषा शुद्धही राहिलेली नाहीये, कारण तिच्यामध्ये बोलताना हिंदी आणि इंग्रजीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो। खेड्यातील बोलीभाषा रांगडी अशुद्ध असली तरी त्यात आपलेपणा जाणवतो। तरुण पिढी सर्रास इंग्रजी भाषेचा वापर करत आहे। इंग्रजी भाषेचे मराठी भाषेवरचं वर्चस्व जाणवायला लागलेलं आहे आणि त्यामुळे आजपर्यंत समाजात मराठी भाषेला प्रतिष्ठित भाषेचा मान मिळालेला नव्हता।
आज अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. मराठी भाषा खूप कमी प्रमाणात बोलली जात आहे आणि असंच जर चालू राहिलं तर मराठी भाषा बोली भाषेतून हळूहळू का होईना विभक्त व्हायला फारसा वेळ लागणार नाहीये. आणि म्हणून मराठी भाषेचं संवर्धन करणं ही काळाची गरज झाली आहे. भाषेच्या शुद्धते अशुद्धतेकडे लक्ष न देता मराठी बोलणं गरजेचं आहे. आपण नेहमी म्हणतो की मराठी माणसाने मराठी माणसाशी मराठीत बोलावे, पण आज आपली मुलं घरामध्ये हिंदी आणि इंग्रजी बोलताना दिसतात. खरंच हे चित्र बदलण्याची गरज आहे. भाषेच्या शुद्धतेला आपण पारखं होतोय का, असा एक प्रश्न माझ्या पुढे पडलेला आहे. जुन्या काळातील साहित्यिकांनी जे साहित्य लिहिलेलं आहे ते मराठी व्याकरणाच्या कसावर उतरेल का, पण म्हणून त्यांच्या साहित्यातील मराठी ही अशुद्ध असं म्हणण्याचं धारिष्ट आपल्या कोणामध्येही नाहीये. शुद्धता तर दूरच राहिली, पण मराठीत कोणी बोलायला तयार नाही. एका गोष्टीची खंत मनाला जाणवते की गेल्या 2 शतकापासून मराठी साहित्य संमेलनाच्या विरुद्ध विद्रोही संमेलने पण होताना दिसतात. त्यामुळे आपल्याला मराठीत फूटच पडताना दिसत आहे. आणि असं जर झालं तर मराठी भाषा संस्कृत भाषेप्रमाणे लुप्त व्हायला वेळ लागणार नाही. त्याचे काय प्रश्न आहेत हे जर संमेलन अध्यक्षांनी आणि आयोजकांनी समजून आपापसातले गैरसमज जर दूर करून प्रथम सर्वांनी एकत्र व्हायला हवं असेल तर मराठी भाषिकांची साहित्य शक्ती पण वाढेल आणि त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपली भाषा समृद्ध करण्याचा, तिला जागतिक पातळीवर उंचवण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. तिचं अस्तित्व अबाधित ठेवायचं असेल तर आपल्या भाषेला मागे सारून परकीय भाषेचा स्वीकार आपण करू लागलेलो आहोत. त्याचे मुख्य कारण हे पण आहे की आपला देश जरी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेला असला तरी इंग्रजी भाषेचं जे प्रभुत्व आहे ते आजही आपल्या भारतीयांच्या मनावरती पूर्णपणे जाणवत आहे. आणि म्हणून इंग्रजी शाळेमध्ये शिकवणं आणि हे आजकालच्या पालकांना प्रतिष्ठेचं वाटू लागलेलं आहे. त्याही पलीकडे जाऊन फ्रेंच आणि जर्मन भाषाही शिकवायला लागलेलं आहे, कारण त्यांना जागतिक पातळीवर मान मिळतो. मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढते. खरं तर मातृभाषेत मुलं लवकर शिकतात. मातृभाषा जर ज्ञानभाषा झाली तर शिक्षण सुलभ होईल, परंतु पालकांना वाटतं की परकीय भाषेवर प्रभुत्व मिळवलं तरच मुलांचा योग्य विकास होतो. हे सर्व मनातून काढून टाका. मला जन्म देणारी एक स्त्री म्हणजे माझी माता, आणि जिच्या अंगाखांद्यावर मी वाढलो ती पण एक स्त्री म्हणजे माती. माता आणि माती यांमध्ये एकच फरक आहे, तो म्हणजे वेलांटी, आणि ती वेलांटी म्हणजे माझी मराठी भाषा आहे. आणि म्हणून श्रोत्यांनो, मला अशी तुम्हाला विनंती आहे की आपल्या मातृभाषेचा विकास व्हावा, तिची प्रगती व्हावी, तिचा सन्मान वाढावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे.